याकडे पाहायला पाहिजे असं माझं मत आहे. बरं, मला एक सांगा की यंदाची जी आता महापालिका निवडणुकीकडे मी पुन्हा एकदा घेऊन येईल त्या मुद्द्यावरनं. महत्त्वाचं म्हणजे यावेळेला सगळ्यात भारी नेता म्हणून तुम्ही कोणाला बघता? देवेंद्रजी फडणवीस की महायुतीमधील तुमचे दोन आणखी मित्र पक्षाचे असलेले नेतृत्व? या धुरंधर नेता कोण आहे तुरंत यांच्यापैकी? देवेंद्र फडणवीस जीत आहे. कसे? सगळं राजकारण हे देवाभाऊंकडे येऊनच थांबतं. सगळ्याच्यावर रामबाण उपाय हा देवेंद्र फडणवीसजींकडेच आहे. बरं बरं, मग म्हणूनच शिंदेना कमी जागा मिळाल्या का? झुकतं माप घ्यावं लागलं का मुंबई महापालिकेमध्ये जागा वाटपामध्ये? शिंदे साहेबांना मनाप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार 90 जागा मिळालेल्या आहे. बरं, काय होतं, आमच्या महायुतीमध्ये आलबेल नाही, भांडणं आहेत, हां, खिचाताण आहे, हे सांगून आमचे विरोधक खुश होतात किंवा काही आमच्या चॅनलचे मित्र अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या पेरतात. पण असं आमच्यामध्ये काहीच नाही. मी स्वतः मंत्रिमंडळामध्ये आहे विशालजी. हो, या तिघांमध्ये अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, या तिघांमधली असलेली ट्युनिंग आम्ही स्वतः नजरेने बघतो. बरं, कळलं ना. म्हणून मला असं बिलकुल वाटत नाही अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचा असंतोष आहे. सगळ्याच्या सगळे आमचे पक्ष, तिन्ही महायुतीचे पक्ष अतिशय भक्कम पद्धतीने काम करतात आणि हे तिघही विशालजी प्रगल्भ नेते आहेत. बरं, ह्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या पुरते तो प्रचार आहे. निवडणुकीच्या नंतर ह्या महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या सरकारला निवडलेलं आहे आणि महायुती म्हणून आम्हाला राज्य करायचं आहे हे चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळे हे निवडणुकीपुरत्या आपला आपला पक्ष आपले कार्यकर्त्यांना ताकद देण्याची प्रक्रिया असते. निवडणुकीच्या नंतर सगळेजणच एकत्र असतील. बरं, पण हीच ताकद विरोधकांमध्ये कुठेतरी कमी होताना दिसते.